परभणी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ, अकोला विद्यापीठ, RVS राजमाता विश्वविद्यापीठ मध्य प्रदेश सगळ्या विद्यापीठाशी भेटी घेतल्या, तिथल्या तज्ज्ञाशी भेटी घेतल्या. त्यांना म्हटलं सोयाबीन, मूग, उडीद, तूर याच्या अशा जाती तयार करा. 10 दिवस मागं ढाकला नसतं, 10 दिवस पुढे ढाकला. म्हणजे काही कमी कालावधीच्या करा, काही जास्त कालावधीच्या करा. मग अशा जाती सोयाबीनच्या, तुरीच्या ह्या काय केल्या विद्यापीठानं तयार केल्या. जर सोयाबीन जर शेतकरी करत असं तर शेतकऱ्यांनी 1-2 जातीचे नाव लक्षात ठेवा. एक परभणी विद्यापीठाची 612 म्हणून एक जात अशी आहे की सोयाबीन दिवसभर जरी 1 महिनाभर जरी पाण्यात उभी राहिली तर ती फुटणार नाही आणि तिला उतार जास्त येतो. आणि राहुरी विद्यापीठाची फुले संगम म्हणून आहे आणि फुले किमिया म्हणून आहे. ही सोयाबीनची जात अशी आहे की जवळपास तिला 1 एकरमध्ये 19 क्विंटलचं ॲव्हरेज येतं. आमच्या इकडल्या शेतकऱ्याला काही 2-2 एकरमध्ये 38 क्विंटल सोयाबीन झाली. म्हणून या जाती तुम्ही लक्षात ठेवा. पण काय झालं, हे करत असताना काय होऊ लागलं, आपले शेतकरी खतं आणू लागले, बियाणं आणू लागले, पेरणी करू लागले, मेहनत करू लागले. पण काय होऊ लागलं, हे निसर्ग शेतकऱ्यांच्या हातात नव्हता. इथून पुढं सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की इथून पुढं एक उदाहरण सांगतो. रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालितो, रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालितो. गाडी या रुळावण्याची का त्या रुळावण्याची स्टेशन मास्तरच्या हातात असतं. आणि रेल्वे ड्रायव्हरच्या हातात काय असतं, फक्त ब्रेक दाबवायचं आणि पळवायचं, 2च कामं असतात. पण त्या स्टेशनमधल्या लोकांना गाडी 1 नंबरवरून येणार का 2 नंबरवरून येणार का 3 नंबरवरून जाणार हे कोण सांगतं, स्टेशन मास्तर. तसं या वरुण राजेची ट्रेन म्हणजे हा ट्रेन म्हणजे याच्यात असतो पाऊस. हा पाऊस कुठून येतो, एक तर मुंबईकडून येतो नसतं बंगालच्या खाडीमधून येतो. मग हा पाऊस कोणत्या दिशेने यायला, कुठून यायला, रिमझिम येणार का मोठ्या थेंबाचा येणार का बारीक येणार का विजेचा येणार का तळे भरणारा येणार, हे तुम्हाला 15 दिवसांना अगोदर सांगत जाईल आणि तुमचं नुकसान वाचत जाईल. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस, मराठी हॉटस्पॉट आणि आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. हे आहेत प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव ड. मंडळी, आता जून महिना सुरू होत आहे. उद्यापासनं जून महिना सुरू होत आहे आणि जून महिन्याच्या आधीच अवकाळी पावसाने महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेला आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस बरसलेला आहे. नद्या नाले तुडुंब भरलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता थोड्या बहुत प्रमाणात मिटलेली आहे. आणि आता लगबग सुरू झालेली आहे ती हंगामाच्या पेरणीची. सोयाबीन, कापूस हा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेरला जातो. सोयाबीन, कापसाचं प्रमाण हे इतर प्रदेशाच्या तुलनेत मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, मराठवाड्याची ही जी महत्त्वाची जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आणि या सोयाबीनच्या उत्पादनात चांगल्या पद्धतीची वाढ व्हावी, सोयाबीनचं उत्पन्न चांगलं व्हावं, यासाठी माननीय पंजाबराव डक यांनी आपल्याला सोयाबीनच्या काही प्रजाती सजेस्ट केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्यातली फुले किमया आणि फुले संगम या 2 व्हरायटी त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर 612 जी परभणी विद्यापीठाने विकसित केलेली सोयाबीनची प्रजात आहे, याचं उत्पादन किंवा याची पेरणी जर तुम्ही घेतली तर या पेरणीनंतर याचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मिळाल्याचे संदर्भ यावेळेस पंजाबराव डक यांनी दिलेले आहेत. तर या सोयाबीनच्या हंगामात सोयाबीनचं वाण आणि सोयाबीनचं वाण कुठलं घेतलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं तुम्हाला उत्पादन देऊ शकतं, किती चांगलं उत्पादन देऊ शकतं, याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे. पण ॲग्रोवन याच्यामध्ये देखील काही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती माहिती पुढील प्रमाणे आहे. मंडळी, महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या क्षेत्रावर घेतलं जातं. त्यातही नवीन विविध वाणांची उपलब्धता होती आहे. मात्र वाणांची निवड करताना शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी येतात. नवीन वाणाची निवड करावी की नाही या शंकेत ते अडकून पडतात. परिणामी
नवीन वाण उपलब्ध असूनही त्याचा फायदा घेण्यामध्ये शेतकरी कमी पडत असल्याचं दिसून आलेलं आहे. मात्र वातावरण बदलामुळे शेती व पीक यावर अनिष्ट परिणाम होत आहेत आणि त्यांचा विचार करताना वातावरण बदलाला प्रतिकारक व स्थानिक हवामानास अनुकूल असं वाण निवडलं गेलं पाहिजे. बदलत्या स्थितीनुसार आपल्या शेती पद्धतीत बदल व सुधारणा करणं हे देखील आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जमीन आढळते. जमिनीचा प्रकार व वाण याचं महत्त्वाचे संबंध या ठिकाणी अधोरेखित करता येतात. त्यामुळे हलकी, मध्यम आणि भारी अशा जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड ही शेतकऱ्यांनी केली पाहिजे. अत्यंत हलक्या, उथळ किंवा मुरबाड जमिनीमध्ये सोयाबीन पीक घेणं हे टाळलं पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब चांगले असावे. विद्यापीठ किंवा संशोधन संस्था यांनी विभागनिहाय शिफारस केलेल्या वाणातील आपल्या भागासाठी योग्य वाणाची निवड ही शेतकरी मंडळींनी केली पाहिजे. हलकी जमीन असेल तर 85 ते 95 दिवसात आणि मध्यम जमीन असेल तर 95 ते 100 दिवसात येणारं वाण हे निवडलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ JS 9305, PKV आंबा, PKV AMS 10039, RVS 18, MAUS 158, MAUS 612, JS 335 अशी वाणं ही निवडली गेली पाहिजे. भारी जमीन असल्यास मध्यम ते उशिरा येणारं वाण आपण निवडू शकतो. उदाहरणार्थ फुले किमया, फुले संगम, फुले दुर्वा, MSU 71, MSU 612, फुले कल्याणी तसेच PKV आंबा अशी वाण निवडली गेली पाहिजे. तर याच प्रकारात पंजाबराव डक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपली जमीन भारी असेल, मध्यम असेल आणि अशी मध्यम किंवा भारी जमीन असेल तर उशिरा येणारं वाण आपण निवडलं पाहिजे असं यावेळेस पंजाबराव डक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना त्यांनी परभणी विद्यापीठाने विकसित केलेली 612 ही सोयाबीनची जात तसेच फुले संगम आणि फुले किमया ह्या वाणांची निवड मराठवाड्यातील भारी जमिनीत, ज्या जमिनीचा पोत हा चांगला आहे अशा जमिनीत हे वाण निवडलं गेलं पाहिजे असं पंजाबराव डक यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं या वर्षीच्या हंगामात भरपूर उत्पादन आणि भरपूर असं सोयाबीनचं उत्पादन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पंजाबराव डक यांनी सांगितलेले हे वाण तुम्ही निवडणार आहात का? आणि जर निवडलेले असतील, याआधी तुम्ही या मालाचं, या वाणाचं उत्पादन घेतलेलं असेल तर तुमचे अनुभव काय आहेत ते देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य नोंद करा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी हॉटस्पॉट. धन्यवाद.